नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले 2 चलातील रेषीय समीकरणे त्याच्या इयत्ता 10वी साठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले 2 गुणांचे प्रश्न. मागील आपण सर्व प्रकरणांचे योग्य पर्याय आणि 1 गुणांचे प्रश्न बघितलेत. आता आपण आज बघणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरणांचे 2 गुणांवरचे प्रश्न. त्याच्यातला पहिला प्रश्न जुलै 2019ला विचारलेला आहे. तर चला तर सोडवा. आपण कसं सोडवायचे ते बघा. काय दिलेलं आहे, सोडवा. पहिलं गणित सोडवा. 5x - 3y = 8, 3x + y = 2. तर आपण काय करतो अशा वेळेस, चला पहिले आपण समीकरण लिहून घेतो. काय, 5x - 3y बरोबर किती आहेत, 8. त्याला समीकरण नंबर 1 आणि 3x + y बरोबर किती आहे, 2. समीकरण नंबर 2. परंतु इथे सहगुणक सारखे असल्याशिवाय आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. इथे बघा, इथे किती आहे 5 आणि इथे किती आहे 3. इथे किती आहे 3, इथे किती आहे 1. म्हणजे कोणत्या तरी एका चलाचा लोप करायचा असेल तर आपल्याला सहगुणक सारखे करावे लागतात. पण आपल्याला सोपं काय पडेल, इथे 3 आहे म्हणजेच इथे 3 सहजच येऊ शकतो. म्हणून जर समीकरण 2ला आपण बघा काय करतोय मी, समीकरण 2ला जर मी 3 ने गुणलं, 3 ने गुण तर काय होणार आहे, 3 ने या समीकरण 2ला प्रत्येक पदाला गुणलं तर काय होतंय, 3 त्रिक 9x होतात, अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 3 दुने 6. समीकरण नंबर 3. आणि आपण बघा, या दुसऱ्या समीकरणाचं तिसऱ्या समीकरणात केलं म्हणून दुसरं समीकरण विसरा. आता आपण विचार कोणाचा करणार आहे, या पहिल्याचा आणि तिसऱ्या समीकरणाचं. काय करावं लागेल, इथे वजा आहे, इथे अधिक आहे, म्हणून आपण समीकरण जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात तेव्हा आपण काय करतो, बेरीज करत असतो. म्हणून समीकरण 1 व समीकरण 3 यांची काय करू, बेरीज करू. बेरीज करू आपण. काय आहे समीकरण, 5x - 3y = 8 अधिक 9x अधिक 3y बरोबर किती, 6. आणि जर आपण ह्यांची बेरीज केली तर किती होतात, 5 अधिक 9 केले तर 14x होतात. हा वजा 9y आहे, हा अधिक हा वजा 3y आहे, हा अधिक 3y आहे. तर काय होतो, अधिक वजा 0 येतोय. आपण तो लिहत नाही आणि बरोबर 8 अधिक 6 किती होतात, 14 होतात. म्हणून x बरोबर 14, हा इथे 14 गुणिले तिकडे जाताना भागिले होईल आणि x बरोबर किती येणार आहे, 14 एके 14. x ची किंमत निघाली. आता x बरोबर 1 ही किंमत समीकरण कुठे ठेवू, 3 समीकरण आहेत, त्याच्यापैकी कोणत्या तरी एका समीकरणात आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा, समीकरण 1 मध्ये x ची किंमत ठेवली तर काय होणार आहे, 5 गुणिले x च्या ठिकाणी किती ठेवायचं आहे, 1, म्हणून 1 वजा 3y बरोबर किती, 8. आणि 5 एके 5 वजा 3y बरोबर किती, 8. आणि वजा 3y बरोबर किती, 8. हा तिकडे गेला तर वजा 5 आणि वजा 3y बरोबर किती होणार आहे, 3. आणि y बरोबर किती, 3. हा इथे गुणिले तिकडे जाताना वजा y बरोबर 3/3. आणि
वजा y बरोबर किती 3 एके 3 आणि कधी पण चलाला ऋण चिन्ह नसतं ते पलीकडे जातं म्हणजेच काय y बरोबर किती वजा 1 ऋण 1 म्हणून x आणि y बरोबर किती येतात 1 आणि वजा 1 दिलेल्या समीकरणाचे उकली आहेत. समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने तुम्ही असे 2 मार्काचे प्रश्न सोडवू शकता. 2 चलातील रेषीय समीकरणामधला तिसरा प्रश्न. दुसरा प्रश्न मी घेतला नाही कारण की तो खूप मोठा आहे आणि तो एकदाच विचारलेला आहे आणि तसे प्रश्न शक्यतो विचारत नाही. तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11 असेल तर x अधिक y आणि x वजा y च्या किमती काढा. बघा काय दिलेलं आहे त्यांनी इथे 15x इथे 17x इथे बघा उलट झालेलं आहे 17x आणि इथे 15x असं जर समीकरण असेल तर आपण एकदा काय करतोय बेरीज करतोय आणि एकदा वजाबाकी करतोय. म्हणून पहिले तर आपण ज्या पद्धतीने सोडवत होतो त्या पद्धतीने समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेऊ. चला तर सुरुवात करू. काय आहे 15x अधिक 17y बरोबर किती आहे 21 समीकरण नंबर 1 आणि 17x अधिक 15y बरोबर किती 11 समीकरण नंबर 2 अशी इथे 15x तर इथे 15y इथे 17y तर इथे 17x असं असेल तर आपण एकदा बेरीज करतोय म्हणजेच x अधिक y येईल आणि एकदा वजाबाकी करू तेव्हा आपल्याला काय भेटेल x वजा y भेटेल. म्हणून समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. चला बेरीज करू आपण. काय येणार आहे 15x अधिक 17y बरोबर किती 21 आणि 17x अधिक 15y बरोबर किती 11. दोघांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायचे. 15 अधिक 17 किती होतात 32x अधिक 15 अधिक 17 32x बरोबर 21 अधिक 11 ते पण किती होणार आहे 32. म्हणून समीकरणाच्या सर्व पदास 32 ने भागून जर आपण समीकरणाच्या सर्व पदास 32 ने भागलं तर काय होणार आहे 32 एके 32 म्हणजेच काय भाग जाईल राहणार काय आहे x अधिक इथे y पाहिजे होता x अधिक y बरोबर किती येतोय 1 का कारण की 32 एके 32 32 एके 32 आणि 32 एके 32 ही आपल्याला किंमत विचारलेली होती ती आपली आली. x अधिक y ची किंमत आपल्याला सापडली. आता x वजा y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो बघा एकदा बेरीज करतोय तर एकदा वजा x अधिक y बरोबर किती आला 1 हेच आपण काढलं. आता आपल्याला x वजा y ची किंमत काढायची आहे म्हणून समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा करू. बघा 1 वजा करू आपण 2 समीकरण काय आहे 17x अधिक 15y बरोबर किती आहे 11 आणि 15x अधिक 17y बरोबर किती 21. आपण 2 मधून एक समीकरण वजा करतोय म्हणून चिन्ह बदलणार. इथे वजा 15 ला अधिक होता तो वजा झाला 17 ला अधिक होता तो वजा झाला आणि 21 ला अधिक होता तो वजा झाला. 17 मधून 15 गेले तर काय राहणार आहे अधिक 2x
15 मधून 17 गेले तर वजा 2y आणि 11 मधून 21 गेले तर वजा 10 राहणार आहेत. आणि समीकरणाच्या सर्व पदास 2 ने भागू. बघा का 2 ने भागतोय, सर्वांना 2 ने भाग जातोय म्हणून x वजा y 2 ने भाग गेला तर बेकबे आणि वजा 10 ला कितीने भाग जाईल, 5 ने जाईल, म्हणजेच वजा 5. म्हणून x वजा y बरोबर किती येणार आहे, 5 येणार आहे. आणि आपल्याला काय त्याच किमती विचारलेल्या होत्या. प्रश्न चौथा काय आहे, चौकोन ABCD हा आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीवरून ax अधिक by बरोबर c या स्वरूपात एक सामायिक समीकरण लिहा. आणि कधी विचारलेला, मार्च 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. तर बघा काय दिलेला, आयत ABCD. बघा AB किती दिलेला, 2x अधिक y अधिक 8 आणि AD किती दिलेला, 2y. DC किती दिलेले आहे, 4x वजा y आणि BC किती दिलेले आहे, x अधिक 4. तर काय असतं, आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात. म्हणून उत्तर कसं लिहितो बघा, आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात. म्हणून समान लांबीच्या असतात म्हणून काय, DC बरोबर AB हे विधान 1 व BC बरोबर काय असणार आहे, AD. आणि आपल्याला DC आणि BC बघा, DC किती दिलेला आहे, 4x वजा y बरोबर AB किती दिलेला आहे, 2x अधिक y अधिक 8 व BC किती दिलेला आहे बघा, किती आहे, x अधिक 4 बरोबर AD किती दिलेला आहे, 2y. बघा 4x वजा y हा वजा 2 तिकडे गेला, अधिक 2 तिकडे गेला तर वजा 2x होईल, वजा y बरोबर 8. आपण स्थिरपद इकडेच ठेवू का, कारण की आपल्याला काय सांगितलेलं आहे, स्थिरपद कुठे पाहिजे, उजवीकडेच पाहिजे, म्हणून 8 ला आपण तिथेच ठेवणार. व x अधिक 4 हा इकडे आला तर वजा 2y बरोबर 0 आणि 4x मधून 2x गेला तर काय राहणार आहे, 2x राहणार आणि वजा y आणि वजा y काय होणार आहेत, वजा 2y बरोबर किती, 8. व x अधिक काय येणार आहे, x वजा 2y बरोबर हा अधिक 4 तिकडे गेला तर वजा 4, म्हणजे हीच काय झाली आपली, ती 2 समीकरणे झाली. जर तुम्ही थोडासा विचार केला तर या समीकरणाला जर तुम्ही 2 ने भागलं तर तुम्हाला काय भेटेल, x वजा y बरोबर किती भेटेल, 4. हे पण तुमचं समीकरण होऊ शकतं, पण जर इथपर्यंत काढलं तरी पण तुम्हाला कोणी चुकीचे देणार नाहीत. म्हणून x वजा y बरोबर 4 हे पहिलं समीकरण आणि x वजा 2y बरोबर वजा 4 हे काय झालं, आपलं दुसरं समीकरण झालं. समीकरण 5 काय दिलेलं आहे, 2 चलाते रेषे समीकरणाचं 5वं गणित 2 मार्कांसाठीचं. काय दिलेलं आहे, मोड ऑफ. याला काय, निश्चयकाची किंमत, ह्याला 2 उभ्या रेषा त्यांना काय म्हणतात, निश्चयक. आणि निश्चयकाची किंमत काढायला सांगितलेलं मार्च 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. तर निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपण काय करत होतो, तिरका गुणाकार. पण इथे तुम्हाला दिलेलं काय आहे, अपूर्णांकात. आणि निश्चयकाची किंमत काढताना त्याला आपण काय म्हणतो, डेल्टा सुद्धा म्हणतोय. म्हणून बरोबर डेल्टा बरोबर
म्हणजेच त्रिकोण, त्याला आपण डेल्टा सुद्धा सांगतो. म्हणून 7/3 गुणिले 1/2, 7/3 आणि 1/2चा गुणाकार मध्ये काय देतो, वजा देतो, आणि 5/3 गुणिले 3/2. बघा काय, अवसावांचा गुणाकार केला तर काय होतोय, 15 होतोय आणि 3 दुने 6 होतोय. जर अंश आणि अवसांची बेरीज वजाबाकी करायची असेल तर आपले काय, छेद समान असायला पाहिजेत. पण इथे छेद अगोदरच समान आहेत, म्हणून 7 वजा 15 आणि 15 मधून 7 गेलं तर किती राहतात, 8/6 राहतात. ते पण कसे, वजा 8/6. म्हणून डेल्टा बरोबर किती, 42/6 आणि 2/8 कसे, वजा 4/3 येणार आहे. म्हणजे निश्चयकाची किंमत किती असणार आहे, वजा 4/3 असणार आहे. म्हणून निश्चयकाची किंमत वजा 4/3 आहे. 2 गुणांचा 6वा प्रश्न काय दिलेला आहे, इथे पण निश्चयकच दिलेला आहे, परंतु इथे एम ची किंमत त्यांनी दिलेली नाही. जर निश्चयक 4 आणि 5 आणि एम आणि 3 बरोबर 22, तर एम ची किंमत काढा. म्हणजे निश्चयकाचीच किंमत आपल्याला काढायची आहे, परंतु कोणाची, एम ची. आणि निश्चयकाची किंमत त्याने अगोदरच दिलेली आहे, किती, 22. आणि इथे मार्च 2019ला विचारलेला प्रश्न आहे. बघा कसं करू आपण, तिरका गुणाकार, परंतु डेल्टा बरोबर किती आहे, 22. पण निश्चय म्हणून 22 बरोबर काय करतो आपण, तिरका गुणाकार, म्हणून 4 गुणिले 3 आणि मध्ये वजा लिहून दुसऱ्या कंसात काय असतो, 5 गुणिले 1. म्हणून 22 4 त्रिक 12 वजा 5 आणि गुणाकार केला तर काय येणार आहे, वजा 5 एम. बघा या 5 ने एम सोबत गुणाकार केला तर काय होणार आहे, 5 एम होणार आहे. म्हणून 22 12 वजा 5 एम. बघा मी वजा 5 एम इकडे आणतो, म्हणजेच काय होणार आहे, अधिक 5 एम होणार आहे. आणि 12 हा तिकडे गेला तर वजा इकडे आणला तर काय होणार आहे, वजा 22 होणार आहे. मी जागा बदलली, हा इकडे आणला, हा तिकडे नेला, म्हणजेच असं सुद्धा होतंय. कसं, 22 हा तिकडे गेला तर अधिक 5 एम आणि हा 12 इथेच्या इथे, म्हणजेच पुढची स्टेप काय होणार आहे, उलट घेतलं फक्त, म्हणजेच 5 एम बरोबर 12 आणि हा 22 तिकडे गेल्यावर वजा 22. तेच मी इथे केलंय. म्हणजेच 5 एम बरोबर किती येणार आहे, 12 मधून 22 गेले तर वजा 10 राहणार आहेत. आणि एम बरोबर किती, वजा 10/5 आणि एम बरोबर किती येणार आहे, 5 दुने 10 वजा 2. एम ची किंमत किती असणार आहे, वजा 2 असणार आहे. म्हणून एम ची किंमत वजा 2 आहे. प्रश्न 7वा काय दिलेला आहे, क्रेमरच्या पद्धतीने 3x अधिक 5y बरोबर 26 आणि x अधिक
5y बरोबर किती दिलेले आहे 22. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी dx आणि dy च्या किमती काढा. क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्या dx आणि dy ची किंमत काढावीच लागतील. हा प्रश्न कधी विचारलेला आहे? 2022 ला विचारलेला आहे. चला तर सुरुवात करू आपण. पहिले काय करू आपण? 3x अधिक 5y बरोबर किती आहे? 26. समीकरण नंबर 1 आणि x अधिक 5y बरोबर किती आहे? 22. समीकरण नंबर 2. या दोन्ही समीकरणांची मी सामान्य दोन चलाती रेषीय समीकरणाचे सामान्य या दोन्ही दोन चलाती रेषीय समीकरणाचं मी दोन चलाती रेषीय समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करणार आहे. म्हणून समीकरण 1 व 2 यांचे सामान्य रूप ax अधिक by बरोबर cc तुलना करून जर मी तुलना केली काय येतंय? तुलना केली तर याच्यासाठी आपण a1 म्हणजेच काय? a1 बरोबर किती येणार आहे? 3. b1 बरोबर किती येणार आहे? 5 आणि c1 बरोबर किती येणार आहे? 26. तसंच a2 बरोबर किती येणार आहे? 1. b2 बरोबर येणार आहे 5 आणि c2 बरोबर किती येणार आहे? 22. परंतु आपल्याला काय काढायचे आहे? पहिलं तर dx काढण्यासाठी जे आपलं समीकरण आहे ते x चं सहगुणक आपण सोडून देतो आणि लिहितो कोणाचे? c1 आणि b1 चे आणि c2 आणि b2 चे. c1 किती आहे आपला? 26 आणि b1 किती आहे? 5. c2 किती आहे आपला? 22. b2 किती आहे? 5 आणि निश्चय ज्या पद्धतीने काढतोय आपण त्याच पद्धतीने काढणार आहोत. किती? 26 गुणिले 5 वजा 5 गुणिले 22 म्हणून 26 गुणिले 5 केलं तर किती होतात? 130. 5 × 30 आणि 3 हातचे गेले. 5 दुणे 10 आणि अधिक 3 केले तर 13 होतात. म्हणून 130 वजा यांचा 22 गुणिले 5 केलं तर किती येतात? 110 येतात. म्हणून 130 मधून 110 गेलं तर dx ची किंमत किती भेटणार आहे तुम्हाला? 20 आहे. तसेच dy बरोबर dy काढण्यासाठी आपल्याकडे काय? y चा सहगुणक आपण सोडून देतो आणि घेतो कोण? a1 आणि c1 आणि a2 आणि c2. a2 बघा, a2 कोण आहे आपला? 3. c1 कोण आहे? सॉरी, a1 किती आहे? 3 आणि c1 किती आहे? 26 आणि a2 किती आहे आपला? 1 आणि c2 किती आहे? 22. जसं आपण हे वरचं सोडवलं त्याच पद्धतीने तिरका गुणाकार करून 3 गुणिले 22 वजा 26 गुणिले 1. 22 गुणिले 3 केले तर 66 होतात वजा 26 गुणिले 1 केला तर 26 राहतो आणि dy बरोबर किती येणार आहे? 66 मधून 26 केले तर किती राहतात? 40 राहतात. म्हणून dx बरोबर किती? 20 आणि dy बरोबर किती आहे? 40 आहे.
अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. दोन चलाती रेषे समीकरणावरचा 8वा प्रश्न आणि हा कृतीमध्ये दिलेला आहे. काय आहे? 2 मार्कांचा प्रश्न, कृतीसाठी विचारलेला प्रश्न, मार्च 2023. 8वा प्रश्न काय आहे? x ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. कृती नीट समजून घ्या, तुमचे 4 मार्क कुठेच जाणार नाहीत. समीकरण बघा काय दिलेलं आहे? 8x ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर 5x अधिक 3y बरोबर किती दिलेला आहे? 9 दिलेला आहे समीकरण 1. आणि दुसरं समीकरण काय आहे? 2x वजा 3y बरोबर 12. समीकरण नंबर 2. आणि समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. त्यांनी बेरीज केलेलीच आहे. बघा दिलेलं आहे, फक्त तुम्हाला डबे भरायचे आहेत. 5 अधिक 2x किती होतात? 7x होतात. आणि अधिक 3y आहे आणि वजा 3y आहे, म्हणजेच काय होतं? 0. म्हणजेच आपण 0 लिहत नाही. आणि इथे जर बेरीज झालेली आहे, तिथे 9 अधिक 12 किती होतात? 21 होतात. 9 अधिक 12 केले तर 21 होतात. पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून हा 21 अगोदरच इथे आहे. हा इथे 7x सोबत गुणिले आहे, तो तिकडे जाताना काय होणार आहे? भागिले होणार आहे. आणि 21/7. आणि या 7ने 21ला कितीने भाग जातो? 3ने भाग जातो. 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21. म्हणून x बरोबर किती येणार आहे? 3 येणार आहे. 9वा प्रश्न काय दिलेला आहे? आपण कृतीमध्येच विचारलेला प्रश्न आहे. काय आहे? 4x अधिक 5y बरोबर 19चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. हा प्रश्न योग्य पर्यायासाठी पण विचारलेला, 1 गुणांसाठी पण विचारलेला आहे आणि इथे 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. कधी? सप्टेंबर 2021ला. तर कृती पूर्ण करायची आपल्याला. त्याने दिलेलं आहे. काय आहे? 4x अधिक 5y बरोबर किती आहे? 19. आणि इथे x ची किंमत किती दिलेली त्याने? 1. म्हणून इथे 4 गुणिले x म्हणजेच x ची किंमत इथे आपल्याला टाकायची आहे. किती आहे? 1. अधिक 5y बरोबर किती आहे? 19. हा 4 एके 4. 4 जर तिकडे गेला तर अधिक आहे, तर तिकडे जाताना काय होतो? कधी पण वजा होतो, म्हणून वजा 4. आणि 5y बरोबर 19 वजा 4. आणि जर 19 मधून 4 गेले तर किती राहतात? 15 राहतात. आणि 5ने या 15ला कितीने भाग जातोय? 3ने भाग जातोय. 5 एके 5, 5 त्रिक 15. हेच आपण सोडवलेले आहे. तरी एकदा सांगतोय काय येतंय? 4 एके 4 अधिक 5y बरोबर किती येतो? 19. आणि 5y बरोबर किती? 19. हा अधिक तिकडे गेला तर वजा 4. आणि 5y बरोबर किती? 19 मधून 4 गेलं तर किती राहतात? 15. आणि y बरोबर किती? 15/5. आणि 5 एके 5, 5 त्रिक 15. तेच आपण सोडवलेलं आहे. 2 चलाती रेषे समीकरणाच्या 2 गुणांचा 10वा प्रश्न. बघा काय दिलेलं आहे? निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आणि मार्च 2022ला विचारलेला प्रश्न आहे. कृती पूर्ण करायची आहे. इथे बघा नीट बघितलं तर तुम्हाला समजेल. 2 वर्गमुळात 3 आणि इथे 9 आणि 2 आणि 3 वर्गमुळात 3 आहे. तर इथे बघा 2 वर्गमुळात 3 दिलेले आहेत. तर आपण काय करतो? तिरका गुणाकार. म्हणून इथे काय येणार आहे? 3 वर्गमुळात 3 येणार आहे. कारण की आपण ह्याच्याशी आणि 9चा 2 असे गुणाकार करतोय. म्हणून 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 आणि मध्ये वजा चिन्ह देतोय. 9 गुणिले किती करतोय? 2. जर गुणाकार केला तर किती होतोय? हा 3 3चं बघा कसं होतंय? हे जर मी सोडवलं तर काय होतोय? 3 दुणे 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 होतात. आणि वजा 9 दुणे 18 होतात. ते त्याने दिलेलेच आहे. पण इथे बघा 6 गुणिले वर्गमुळात 9, 3 त्रिक किती होतात? 9. आणि परंतु 3चं वर्गमूळ परत निघतंय, म्हणून 9चं वर्गमूळ निघतंय किती? 3. म्हणून किती येणार आहे? 6 त्रिक 18 येणार आहे. आणि 18 वजा 18 केलं तर किती येतंय? 0 येतंय. 2 चलाती रेषे समीकरणाचा 2 गुणांचा हा 11वा प्रश्न आहे. बघा कधी विचारलेला? नोव्हेंबर 2020ला विचारलेला प्रश्न आहे.
दोन संख्यांची बेरीज 7 आणि त्या दोन संख्यांमधील फरक कितीचा आहे? 5चा असेल तर त्या दोन संख्या काढा. चला तर आपण सोडवू. बघा काय येणार आहे, दोन संख्या, एक लहान असेल एक मोठी असेल, म्हणून दोन संख्या आहेत. त्याच संख्या काय करू आपण, संख्यांची बेरीज किती आहे? 7 आहे आणि त्या दोन संख्यांमधील फरक कितीचा आहे? 5चा आहे. म्हणून त्यातील आपण कसं करता येईल बघा. समजा मोठी संख्या x व लहान संख्या y मानू. आपण मोठी संख्या काय मानू? x मानू आणि लहान संख्या y मानू. म्हणून दिलेल्या पहिल्या अटी नुसार दिलेली पहिली अट आहे, दोन संख्यांची बेरीज किती आहे? 7. म्हणून x अधिक y बरोबर किती येणार आहे? 7 येणार आहे. समीकरण नंबर 1. आणि दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दिलेली दुसरी अट काय आहे? त्या दोन संख्यांमधील फरक म्हणजे जी मोठी संख्या आहे त्याच्यातून जर मी फरक म्हणजे वजा लहान संख्या वजा केली तर त्यांच्या वजाबाकी किती आली पाहिजे? 5. समीकरण नंबर 2. पण आपल्याला तर त्या दोन संख्या काढा, तर आपल्याला त्या दोन संख्या विचारलेल्या आहेत. तर बघा दिलेल्या समीकरण 1 आणि समीकरण 2 दोघेही x अधिक y बरोबर 7 आणि x वजा y बरोबर किती आले? 5. म्हणून इथे अधिक y आहे, इथे वजा y आहे, म्हणून आपण समीकरणांची काय करू? बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. बघा x अधिक y बरोबर किती आहे? 7 अधिक x वजा y बरोबर किती? 5. का? कारण की एका चलाचा लोप करायचा असेल, जर विरुद्ध चिन्ह असतील तर काय करतो आपण? बेरीज करतो. म्हणून मी बेरीज केली. म्हणून x अधिक x किती होणार आहे? 2x होणार. अधिक y आणि वजा y काय येणार आहे? 0 आणि 7 अधिक 5 किती होतात? 12. म्हणून x बरोबर किती येणार आहे? 12/2 आणि x बरोबर किती? बेके बे बेसक 12. म्हणून x बरोबर किती येणार आहे? 6 येणार आहे. म्हणून x बरोबर 6 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा समीकरण 1 मध्ये जर मी ठेवलं तर काय आहे? x ची किंमत 6 अधिक y बरोबर किती आहे? 7 आणि y बरोबर 7 वजा 6 आणि y बरोबर किती येणार आहे? 1. म्हणून त्या दोन संख्या 6 व 1 आहेत. बघा 6 ची 6 अधिक 1 केला तर आपल्याला 7 भेटतात आणि 6 मधून 1 वजा केला तर आपल्याला काय भेटतो? 5 भेटतो आणि हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. अशा प्रकारे आपले 8-1 मध्ये 11 प्रश्न आहेत, त्याच्यातले आपण 10च घेतलेत.
सोडवलेले आहेत. जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नक्की तुमचा काहीतरी फायदा होईल आणि बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी होईल. धन्यवाद.